हॅलो स्टुडंट्स, मी आनाप मॅडम ओमसाई कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. 12वीच्या नवीन सिलेबसनुसार आपण चॅप्टर फर्स्ट सॉलिड स्टेट केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर आहे सॉलिड स्टेट या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्याआधी कॅन यू रिकॉल व्हॉट आर द 3 मोस्ट कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर? हाऊ डज सॉलिड स्टेट डिफर फ्रॉम द अदर 2 स्टेट्स? व्हॉट आर द 3 मोस्ट कॉमन स्टेट्स ऑफ मॅटर? तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे. मॅटरच्या 3 स्टेट्स आहे आणि त्या 3 स्टेट्स कोणत्या आहेत? तर त्या मॅटर कॅन एक्झिस्ट इन वन ऑफ 3 मेन स्टेट्स, सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस. मॅटरच्या 3 मेन स्टेट्स आहे. त्यातली फर्स्ट जे आहे ती आहे सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. त्यापैकी आपल्याला मॅटरच्या सॉलिड स्टेटचा ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे. सॉलिड स्टेट. बघा, सेकंड क्वेश्चन आपल्याला काय? हाऊ डज सॉलिड स्टेट डिफर फ्रॉम द अदर 2 स्टेट? म्हणजे सॉलिड स्टेट जी आहे ती अदर 2 स्टेटपेक्षा कशा पद्धतीने वेगळी आहे किंवा त्यांच्यामधला फरक काय आहे? सॉलिड, लिक्विड ऑर गॅस ह्या 3 स्टेटमध्ये सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेटपेक्षा कशी वेगळी आहे किंवा त्यांच्यामधील फरक काय आहे? बघा, फरक आहे. सॉलिड विल रिटेन इट्स शेप. द पार्टिकल्स आर नॉट फ्री टू मूव्ह अराउंड. सॉलिडचे जे पार्टिकल्स आहे ते पार्टिकल आर नॉट फ्री टू मूव्ह अराउंड. डेफिनाइट शेप, मेंटेन फिक्स्ड व्हॉल्यूम अँड शेप. सॉलिड जे आहे त्यांना एक फिक्स्ड व्हॉल्यूम असतो आणि फिक्स्ड शेप असतो. लिक्विड इज द ओनली स्टेट विथ ए डेफिनाइट व्हॉल्यूम बट नो फिक्स्ड शेप. लिक्विड ही जी स्टेट आहे, लिक्विड स्टेटला एक डेफिनाइट व्हॉल्यूम असतो परंतु फिक्स्ड शेप नसतो. बघा, सॉलिडमध्ये फिक्स्ड व्हॉल्यूम असतो, फिक्स्ड शेप असतो, परंतु लिक्विड स्टेट जे आहे, लिक्विड स्टेटमध्ये डेफिनाइट व्हॉल्यूम असतो परंतु बट नो फिक्स्ड शेप. म्हणजे पाण्याचं एक्झाम्पल घ्या. पाणी लिक्विड आहे, वॉटर लिक्विड आहे, त्याला एक डेफिनाइट व्हॉल्यूम असतो. आपण ज्या बिकरमध्ये टाकू त्या बिकरचा शेप किंवा तो व्हॉल्यूम तो ऑक्युपाय करतो, परंतु त्या बिकरचा व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो परंतु त्याला एक फिक्स शेप नाहीये. थर्ड स्टेट इज गॅसियस स्टेट. गॅस इज ए स्टेट ऑफ मॅटर दॅट हॅज नो फिक्स्ड व्हॉल्यूम, नो फिक्स्ड शेप. गॅस ही जी स्टेट आहे मॅटरची, गॅसियस स्टेटला फिक्स्ड व्हॉल्यूम पण नसतो आणि नो फिक्स्ड शेप. कुठलाही गॅस घ्या, एअर इज द नेचर ऑफ गॅसियस. कुठल्याही गॅसला एक फिक्स्ड व्हॉल्यूम नाहीये किंवा फिक्स्ड शेप नाहीये. म्हणजेच काय, सॉलिड ही जी स्टेट आहे ती लिक्विड आणि गॅसियस स्टेटपेक्षा वेगळी आहे. शेप असेल, व्हॉल्यूम असेल, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज असेल, या सर्व गोष्टींमध्ये सॉलिड स्टेट लिक्विड आणि गॅसियस स्टेटपेक्षा काय आहे, वेगळी आहे. आता हा जो पार्ट आहे हा पार्ट रिकॉलचा झाला. आता आपण आपला जो महत्वाचा पार्ट आहे चॅप्टरचा सॉलिड स्टेट तो बघणार आहोत. चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट. इंट्रोडक्शन. ड्यू टू स्ट्रॉंग इंटरपार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन most solids have definite shape and volume which changes only slightly with change in temperature and pressure. बघा, सॉलिडला डेफिनाइट शेप असतो, डेफिनाइट व्हॉल्यूम असतो. तो डेफिनाइट शेप किंवा डेफिनाइट व्हॉल्यूम सॉलिडला का असतो? तर सॉलिडचे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतं. सॉलिडच्या पार्टिकलमध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतं आणि ड्यू टू स्ट्रॉंग इंटरपार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन मोस्ट सॉलिड हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिडला डेफिनाइट शेप आणि व्हॉल्यूम असतो. विच चेंजेस ओनली स्लाइटली विथ द चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. मग सॉलिडचा मध्ये बदल कधी घडून येतो? फक्त जेव्हा आपण त्या सॉलिडचं टेम्परेचर असेल किंवा त्या सॉलिडचं प्रेशर आहे, टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये जर आपण बदल घडून आणला तर त्या सॉलिडच्या शेपमध्ये किंवा त्या सॉलिडच्या व्हॉल्यूममध्ये बदल घडून येतो. द स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ व्हेरियस सॉलिड्स आर ऍटम्स, आयन्स ऑर मॉलिक्युल. मग सॉलिडच्या सर्वात लहान किंवा स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सला ऍटम म्हणलं जातं किंवा आयन म्हणलं जातं
किंवा मॉलिक्युल्स म्हणलं जातं. द स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ व्हेरियस सॉलिड्स आर ॲटम, आयन्स ऑर मॉलिक्युल. ह्या चॅप्टरमध्ये आपण सॉलिडच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला, स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंटला आपण फक्त पार्टिकल असा उल्लेख करणार आहोत. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला टाइप्स ऑफ सॉलिड. आता सॉलिड म्हणजे काय ते माहिती, सॉलिडचे आपल्याला टाइप्स बघायचे. देअर आर 2 टाइप्स ऑफ सॉलिड. सॉलिडचे 2 टाइप्स आहेत. त्यातला पहिला आहे क्रिस्टलाइन सॉलिड. फर्स्ट क्रिस्टलाइन सॉलिड, सेकंड अमorphous सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड, अमorphous सॉलिड. टाइप्स ऑफ सॉलिड्स आर 2 टाइप्स. फर्स्ट वन इज क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड इज अमorphous सॉलिड. फर्स्ट क्रिस्टलाइन सॉलिड, यामध्ये आपण फर्स्ट क्रिस्टलाइन सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघणार, त्याच्यानंतर अमorphous सॉलिड त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघणार. क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल, अमorphous सॉलिडचे एक्झाम्पल. त्यात फर्स्ट आपण सुरुवात करूया क्रिस्टलाइन सॉलिड. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे there is a regularity and periodicity in the arrangement of constituent particle in crystalline solid. There is a regularity and periodicity. म्हणजे जो क्रिस्टलाइन सॉलिड आहे, क्रिस्टलाइन सॉलिडचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे त्यांची अरेंजमेंट जी आहे ती रेग्युलर आणि पिरियडिसिटी असते. त्यांच्या पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये रेग्युलरिटी असते आणि पिरियडिसिटी असते. म्हणजे एक सारखेपणाने ते पार्टिकल अरेंज केलेले असतात आणि त्यांच्यामध्ये एक पिरियडिसिटी असतो, म्हणजे एक निश्चित पिरियडिसिटी असते. द ऑर्डर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल एक्सटेंड ओव्हर ए लॉंग रेंज. The order arrangement of particle extend over a long range. Second characteristics, crystalline solid have sharp melting point. Crystalline solid जे असतात त्यांना sharp melting point असतो. That is, they melt at a definite temperature. म्हणजेच काय शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणजेच काय, ते एका डेफिनाइट टेम्परेचरला मेल्ट होतात. क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट, दॅट इज दे मेल्ट ॲट ए डेफिनाइट टेम्परेचर. एका डेफिनाइट किंवा एका फिक्स टेम्परेचरला ते मेल्ट व्हायला सुरुवात होतात आणि म्हणून क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्सेस एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर आर ॲनिसोट्रोपिक. All crystalline substances except those having cubic structure are anisotropic. सर्व क्रिस्टलाइन सबस्टन्सेस जे आहे एक्सेप्ट म्हणजे क्युबिक स्ट्रक्चर असलेले क्रिस्टलाइन सॉलिड वगळता सर्व क्रिस्टलाइन सबस्टन्सेस हे ॲनिसोट्रोपिक असतात. मग आता ॲनिसोट्रोपिक म्हणजे काय, इन अदर वर्ड देअर प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, thermal and electrical conductivity etc. are different in different direction. That is directionally dependent. Anisotropic कशाला म्हणलं जातं, directionally dependent. All crystalline substances except those having cubic structure are anisotropic. म्हणजे थोडक्यात काय, जे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस असतात, क्रिस्टलाइन सबस्टन्सेस काय असतात, ॲनिसोट्रोपिक. ॲनिसोट्रोपिक म्हणजे डायरेक्शनली डिपेंडंट. आईस, salt such as NaCl, metals such as sodium, gold, copper, and materials such as diamond, graphite, ceramics are examples of crystalline solid. These all are the example of crystalline solid. Ice, salt such as NaCl, metals such as sodium, gold, copper, and materials such as diamond, graphite, ceramics are example of crystalline solid. सॉलिडचा दुसरा टाइप आहे अमorphous सॉलिड. द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन अमorphous सॉलिड आर रॅन्डमली अरेंज. बघा फरक, अमorphous सॉलिड, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन अमorphous सॉलिड आर रॅन्डमली अरेंज. म्हणजे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे या अमorphous सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल रॅन्डमली अरेंज असतात. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल हे रेग्युलरली आणि पिरियडिसिटी ह्या पद्धतीने अरेंज असतात. म्हणजे त्या पार्टिकलची अरेंजमेंट जी आहे ती रेग्युलर असते आणि पिरियडिक असते. परंतु अमorphous सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आर रॅन्डमली अरेंज. द पार्टिकल डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर बट दे हॅव ए शॉर्ट रेंज ऑर्डर. हा मेन डिफरन्स आहे. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये द पार्टिकल हॅव लॉंग रेंज ऑर्डर. अमorphous सॉलिड मध्ये द पार्टिकल डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर स्ट्रक्चर बट दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर.
सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे अमरफस सॉलिडची. अमरफस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. अमरफस सॉलिड जे आहे ते शार्प मेल्टिंग पॉइंट दाखवत नाही. दे मेल्ट ग्रॅज्युअली ओव्हर ए टेम्परेचर इंटरव्हल. ऑन हिटिंग अमरफस सॉलिड ग्रॅज्युअली अँड कंटिन्युअसली सॉफ्ट अँड स्टार्ट टू फ्लो. हिटिंग नंतर म्हणजे जेव्हा आपण अमरफस सॉलिडला हिटिंग देतो त्यावेळेस ते सॉलिड ग्रॅज्युअली आणि कंटिन्युअसली सॉफ्ट होत चालतात आणि नंतर ते फ्लो व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्यांचा एक शार्प मेल्टिंग पॉइंट नसतो. म्हणजे एक टेम्परेचर नसतं, फिक्स टेम्परेचर नसतं, डेफिनेट टेम्परेचर नसतं की ज्या टेम्परेचरला तो मेल्ट होईल. म्हणजेच काय, क्रिस्टलाइन सॉलिडला शार्प मेल्टिंग पॉइंट असतं, एक डेफिनेट टेम्परेचर असतं की ज्या टेम्परेचर नंतर ते वितळायला सुरुवात होतं, मेल्ट व्हायला सुरुवात होतात. परंतु अमरफस सॉलिड जे आहे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. दे मेल्ट ग्रॅज्युअली ओव्हर ए टेम्परेचर इंटरव्हल. हा एक त्यांच्यामधला डिफरन्स आहे क्रिस्टलाइन सॉलिड मधला आणि अमरफस सॉलिड मधला. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. दीज सॉलिड्स मीन्स अमरफस सॉलिड. दीज सॉलिड्स आर आयसोट्रोपिक. बघा, क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे ते अनिसोट्रोपिक आहेत आणि अमरफस सॉलिड जे आहे ते काय आहे, आयसोट्रोपिक. इन अदर वर्ड, आयसोट्रोपिक म्हणजे काय, इन अदर वर्ड देअर प्रॉपर्टीज सच ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, conductivity are all independent of direction of measurement. Isotropic means refers to the property of material which is independent of the direction. आपण बघितलं anisotropic जो आहे, anisotropic म्हणजे डायरेक्शन डिपेंडंट, anisotropic म्हणजे डायरेक्शन डिपेंडंट आणि आयसोट्रोपिक म्हणजे डायरेक्शन इनडिपेंडंट. क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे ते अनिसोट्रोपिक आणि अमरफस सॉलिड जे आहे ते आयसोट्रोपिक. एक्झाम्पल आहे अमरफस सॉलिडचे ग्लास, प्लास्टिक, रबर, टार अँड मेटलॉइड मेटल अलॉय आर फ्यू एक्झाम्पल ऑफ अमरफस सॉलिड. इथे क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमरफस सॉलिड आपण ज्या कॅरेक्टरिस्टिक्स मागे स्टडी केल्यात त्याच कॅरेक्टरिस्टिक्स फक्त इथे डिफरन्सच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. परत एकदा त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. क्रिस्टलाइन सॉलिडची कॅरेक्टरिस्टिक्स आहे पहिली, हॅव ए डेफिनाइट शेप. क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे त्यांना एक डेफिनाइट शेप असतो, डेफिनाइट व्हॉल्यूम असतो. अमरफस सॉलिड दे हॅव इरेग्युलर शेप. अमरफस सॉलिडला इरेग्युलर शेप असतो. सेकंड डिफरन्स इज दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर ऑफ अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये लॉंग रेंज ऑर्डर ऑफ अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. इन अमरफस सॉलिड दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर ऑफ अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. थर्ड पॉइंट इज दे आर ट्रू सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडला ट्रू सॉलिड असं सुद्धा म्हणलं जातं. अमरफस सॉलिड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज सुपर कूल्ड लिक्विड ऑर सुडो सॉलिड सुद्धा म्हणलं जातं. पॉइंट 4 शार्प मेल्टिंग पॉइंट. क्रिस्टलाइन सॉलिड मगाशीच बघितलं आपण, क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे ते शार्प मेल्टिंग पॉइंट असतो त्यांना आणि अमरफस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. फिफ्थ, they are anisotropic in nature. Crystalline solids are anisotropic in nature. Anisotropic means direction dependent and amorphous solids are isotropic in nature, that means direction independent. Amorphous solids are direction independent means isotropic in nature. आजच्या लेक्चरला आपण सॉलिडचे इंट्रोडक्शन, सॉलिडचे टाइप्स आणि सॉलिडचे एक्झाम्पल आणि त्या दोन टाइप्स मधला डिफरन्स स्टडी केलेला आहे. बाकीचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू.